श्री गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत साजरे केले जाते. आपल्या विद्वान आणि ज्येष्ठ अशा ऋषी मुनींविषयी आदर आणि आपुलकी निष्ठा व्यक्त करण्यासाठीच हे ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वसिष्ठ, गौतम, जमदग्नी आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते. नमोस्तु ऋषिवृंदेभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः. सर्व पापदरेभ्यो हि वेदविदभ्यो नमो नमः. ऋषीगणात जे देवश्री आहेत, सर्व पापशालन करणारे आहेत आणि वेद जाणणारे आहेत, त्यांना नमस्कार असो. ऋषीपंचमीची पूजा केल्यानंतर बैलांच्या श्रमाचे कोणतेही पदार्थ या दिवशी खावयाचे नसतात. खास कंदमुळासारख्या भाज्यांचा आहार या दिवशी सेवन केला जातो. या भाज्यांचा आहार याच दिवशी केला जात असल्याने त्या भाज्यांना ऋषीच्या भाज्या याच नावाने ओळखले जाते. अळूसारख्या पालेभाज्या, ते सुरणाचा कंद, शेंगदाणे, मका, लाल माठ, हिरवे मूग या सर्व भाज्या एकत्र शिजवल्या जातात. ऋषीमुनी अरण्यात राहत असत. अरण्यात आपोआप उगवणारी कंदमुळे खाऊन ते स्वतःची उपजीविका करीत. त्यांची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी केवळ नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खाऊन राहावे, म्हणून आपण ऋषीपंचमीचा दिवस अशा रीतीने साजरा करतो.